नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर आजची रेसिपी बघूया। आज बनवणार आहे काकडीची गोड कोशिंबीर आणि त्याचबरोबर बनवणार आहे कांदा टोमॅटोची गोड कोशिंबीर। तर दोन प्रकारच्या कोशिंबीर आज बनवणार आहे। त्यासाठी घेतलेले आहे 200 ग्रॅम एवढं दही, त्यामध्ये टाकले आहे 1/4 कप एवढं साखर, अगदी सोपी रेसिपी आहे, लहान मुलांना आवडेल अशी ही कोशिंबीर आहे। साखरेबरोबरच आता यामध्ये टाकायचे 1/4 टीस्पून एवढं मीठ आणि बस। साखर, मीठ आणि दही हे सगळे 3 इन्ग्रेडियंट जे आहे छान मिक्स करून घ्यायचे। चम्मचच्या सहाय्याने करा, मिक्सरच्या सहाय्याने करा। आता आपण साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून घेऊया, फेटून घेऊयात। इथे साखर आपली छान विरघळलेली आहे, फेटून झालेला आहे। इथे मी काकडीचं कवर काढून छान ती किसून घेतलेली आहे। जेवढी क्वांटिटी आपली काकडीच्या किसाची झाली असेल, काकडीचा किस जेवढ्या क्वांटिटीमध्ये असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये दही त्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि ते छान मिक्स करून तुमची काकडीची गोड अशी कोशिंबीर तयार होईल। लहान मुलांना नक्की खूप आवडेल ही कोशिंबीर, कारण माझ्या मुलीला खूप आवडते। मुलांना तुम्ही जेवणासोबत किंवा दुपारच्या वेळेला जरी अशी खायला दिली तर मुलं आवडीने खातील। फ्रीजमध्ये ठेवून थंड थंड मुलांना द्या। त्याचबरोबर लहानांसोबत मोठ्यांनाही आवडेल अशी ही कोशिंबीर आहे। साधी सोपी रेसिपी आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली ही काकडीची कोशिंबीर इथे तयार झालेली आहे। आता आपण दुसरी कोशिंबीर तयार करून घेऊया। इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। आता यामध्ये दही ॲड करायचं आहे। उरलेलं दही आपण यामध्ये टाकून देऊया। दही टाकून छान मिक्स करून घ्यायचे। ही टोमॅटो कांद्याची गोड कोशिंबीर देखील खूप छान लागते बिर्याणी सोबत किंवा तिखट जेवण आपण जेव्हा करतो मसाल्यांच्या भाज्यांचं, त्यासोबत ही गोड कोशिंबीर खायला छान लागते। तर अशा प्रकारच्या ह्या दोन्ही कोशिंबीर तुम्ही बनवून बघा। कशा वाटल्या रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।